श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। विधान भवनात काल एका खळबळजनक घडामोडीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात नाशिकमधील काँग्रेसच्या एका माजी पदाधिकाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला असल्याचं सांगत हे सगळं सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून घडलं असून हे सरकार विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी अशा प्रकारांचा वापर करत असल्याचा आरोप केला। या इस्मानं एका हॉटेलची सुरुवात केली, आता त्याचे शहरात रिसॉर्ट देखील आहे असे गंभीर आरोप नाव न घेता त्यांनी केले। त्यामुळे नाशिकमधील काँग्रेसचा हा माजी पदाधिकारी कोण आणि ज्याच्या हॉटेलवर अनेक अधिकारी राजकीय नेते एकदा तरी भेट देतात त्यावर केवळ विधानसभेतच नाही तर राज्यभर नाशिकची चर्चा जोरदार सुरू आहे। पाहूया जितेंद्र आव्हाड यांनी काय आरोप केला। ज्याचं नाव येतंय ना तो गेले 20 वर्ष नाशिकच्या राजकीय पटलावरचा खेळाडू आहे। असा एकही नेता नाही जो त्याच्या हॉटेलमध्ये जेवायला गेलेला नाही, असा एकही नेता नाही, असा एकही IAS IPS ऑफिसर नाही जो त्याच्या हॉटेलवरती गेला नाही। सगळ्यांचा दोस्त। आधी एक नाशकात हॉटेल होतं, आता एक रिसॉर्ट उघडलंय। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेले आरोप फेटाळून लावत हनी ट्रॅपचं प्रकरण नवीनच आलंय, यामध्ये आजी माजी मंत्री कोणीही फसलेले नाही आणि या प्रकरणी अद्याप कुठल्याही आजी माजी मंत्र्यांनी तक्रार केलेली नाही। या ट्रॅपच्या प्रकरणात असलेला व्यक्ती हा नाशिकच्या स्थानिक काँग्रेसचा माजी अध्यक्ष असल्याचं देखील यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता सांगितले। एक गोष्ट कालपासून या सभागृहात होते आहे ती म्हणजे हनी ट्रॅप। कोणचा हनी ट्रॅप यांनी आणला मला समजतच नाही, पण माहोल असा क्रिएट होतोय आजी माजी मंत्री आता सगळे एकमेकाकडे पाहून राहिले। इकडे आजी मंत्री आहे, इकडे माजी मंत्री आहे। हे आजी मंत्री आहे का माजी मंत्री आहे? कोण फसलाय हनी ट्रॅप मध्ये? कुठल्याही आजी माजी मंत्र्याच्या हनी ट्रॅपचं या ठिकाणी तक्रारही नाही, पुरावेही नाही, अशी घटनाही समोर आलेली नाही। आणि हनी ट्रॅपच्या संदर्भात हनी ट्रॅप नाहीच पण अशा संदर्भातली एक तक्रार या ठिकाणी आली होती। नाशिकच्या संदर्भात एका महिलेने तक्रार केली आणि त्यानंतर त्यांनी ती तक्रार परतही घेतली। एका उपजिल्हाधिकाऱ्याच्या संदर्भात अशा प्रकारची तक्रार होती आणि आपण म्हणजे आता मला काही राजकीय पॉलिटिसाइज करायचं नाही, पण आपण सातत्याने व्यक्तीचा हॉटेलचा हॉटेल मालकाचा उल्लेख करताय। ती व्यक्ती काँग्रेसचा अध्यक्ष आहे, काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष आहे। एकूणच या सर्व प्रकारामुळे राजकारणात वैयक्तिक आयुष्य ओढून आणणं योग्य आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। या सगळ्या प्रकरणामुळे हनी ट्रॅप आणि राज्याचं राजकारण चांगलंच तापलं असल्याचं पाहायला मिळतंय। विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप करतायत तर नाशिकमध्ये देखील या प्रकरणी मोठी गुप्त चर्चा सुरू आहे। जर हे प्रकरण उघड झाले तर मोठमोठे अधिकारी आणि आजी माजी मंत्री देखील गळाला जाऊ शकतात अशी चर्चा जोर धरू लागली आहे। हा काँग्रेसचा माजी पदाधिकारी कोण यावर सध्या शहरात जोरदार चर्चा सुरू आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।